हॅलो फ्रेंड्स, आतापर्यंत आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन यूजिंग लॉग अँड अँटीलॉग हे टॉपिक स्टडी केले. आता आपण असे एक्झाम्पल घेऊ ज्याच्यात मल्टिप्लिकेशन पण आहे आणि डिव्हिजन पण. तर दोन्ही एक्सप्रेशन कंबाईन असतील त्यावेळेस लॉग आणि अँटीलॉगचा यूज कसा करायचा त्याचे आपण 2-3 एक्झाम्पल्स घेऊ. नंतर पॉवर कशी सॉल्व करायची त्याचे आपण एक्झाम्पल्स कंटिन्यू करू. Now suppose we have example suppose x is equal to 31.14 into 19.4 divided by 0.516. ह्या एक्सप्रेशनमध्ये मल्टिप्लिकेशन पण आहे आणि डिव्हिजन पण. तर दोन्ही एकत्र असतील त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशनसाठी ॲडिशन वापरायची आणि डिव्हिजनसाठी सबस्ट्रॅक्शन लॉगचं. पण मल्टिप्लिकेशनचा ॲन्सर पूर्ण काढायचं नाही आहे, फक्त पहिल्याचा लॉग प्लस सेकंडचा लॉग आणि जे ॲडिशन येईल त्याच्यातून या डिव्हिजनला जो नंबर आहे त्याचा लॉग सबस्ट्रॅक्ट करायचा. हे साईडला रफ वर्क करायचं. लॉग ऑफ पहिल्या नंबरचा लॉग 31.14 त्याचा लॉग फाइंड करायचा. नंतर लॉग ऑफ सेकंड नंबरचा लॉग 19.4 याचा लॉग आपण इथे लिहू. याची कॅरेक्टरिस्टिक्स असेल 1 पॉईंट, या नंबरची पण कॅरेक्टरिस्टिक्स 1. 31चा 1/4मध्ये लॉग 31चा 1/4 4934 4928 प्लस 6 तो 4934. नंतर 19चा 4मध्ये 2878. हा जो पहिला नंबर आहे इथं आपण 31चा 1/4मध्ये पहिला. हा जो पहिला नंबर होता 31.14 आणि 19.4 यांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून पहिल्या नंबरचा जो लॉग असेल तो लॉग आणि सेकंड नंबरचा लॉग यांचं ॲडिशन होईल. ते ॲडिशन आधी करून घ्यायचं. 12 एक कॅरी 8 11 1 कॅरी 18 7. दोघांचं लॉगचे ॲडिशन केल्यानंतर याचा अँटीलॉग बघायचा नाही आहे. आता हे दोघांचा ॲडिशनचा जो लॉग असेल त्या लॉगमधून खालच्या नंबरचा लॉग सबस्ट्रॅक्ट करायचा. लॉग ऑफ 0.516 0.516 याची कॅरेक्टरिस्टिक्स बार 1. 51चा 6मध्ये 7126 7126 या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. हे वरचे जे नंबर आहेत त्यांच्या लॉगचे ॲडिशन केल्यानंतर त्या ॲडिशनमधून खालचा जो लॉग जो नंबर आहे त्या नंबरचा लॉगचं सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन का करतो आपण? कारण इथे डिव्हिजन इन्व्हॉल्व आहे. डिव्हिजन आहे म्हणून लॉगची सबस्ट्रॅक्शन. सो ज्या नंबरमधून हा नंबर जर सबस्ट्रॅक्ट केला 12 - 6 6 1 कॅरी 11 - 3 8 1 कॅरी 8 - 2 6 7 - 7 0. आता हे सबस्ट्रॅक्शन करताना साईडला लिहून घ्यायचं. हा 2 मायनस बार 1 मीन्स -1 मीन्स मायनस प्लस होईल. 2 + 1 3. सो कॅरेक्टरिस्टिक्स येईल 3. इथे भरपूरदा मिस्टेक होते. हे सेपरेट लिहून घ्यायचं
किंवा जर प्रॅक्टिस झाली चांगली तर हा 2 मायनस ऑफ -1 मायनस मायनस प्लस होईल. सो 2 + 1 3. हा जो हे जे सबस्ट्रॅक्शन आलं आहे त्याचा फायनल स्टेपमध्ये एकच अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग ऑफ याचा अँटीलॉग बघितल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळणार आहे. अँटीलॉग बघताना 0.06चा 86 मध्ये 0.06चा 86 0.06चा 8 मध्ये आला 1169 आणि 6 मध्ये 2. सो 1171 नंतर कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून डेसिमल पॉईंट द्यायचा. कॅरेक्टरिस्टिक्स 3 म्हणून 3 + 1 4. लेफ्ट साईडकडून 4 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. हे ॲन्सर येईल. सो वरचा कॅल्क्युलेशनचा ॲन्सर असेल 1171.0. जर एकाच एक्सप्रेशनमध्ये किंवा कॅल्क्युलेशनमध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल त्यावेळेस आधी जो न्यूमरेटर असेल न्यूमरेटर पूर्ण सॉल्व करायचा. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणून लॉगचं ॲडिशन करायची फक्त. नंतर हा ॲडिशन केल्यानंतर हा पण लॉगच येणार आहे. हा जो लॉग असेल म्हणजे वरच्या नंबरचा लॉग त्याच्यातून खालच्या नंबरचा लॉग सबस्ट्रॅक्ट करायचा. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर जे सबस्ट्रॅक्शन येईल त्याचा अँटीलॉग बघायचा. म्हणजे अँटीलॉग एकाच वेळेस पाहायचा आहे. आधी मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं नाही. इथं बाकी लोक काय करतात की आधी मल्टिप्लिकेशनसाठी ॲडिशन करून याचा अँटीलॉग पाहून घेतील, परत त्या नंबरचा लॉग डबल प्रोसेस रिपीट होते. म्हणून इथे एकाच वेळेस अँटीलॉग बघायचा आहे. व्यवस्थित एक्झाम्पल समजून घ्या. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. x equal to 37.82 into 2.691 divided by 0.5783. पहिल्या नंबरचा लॉग बघायचा. पहिल्या नंबरचा लॉग 37.82चा लॉग असेल 1.5777. नाउ सेकंड नंबरचा लॉग ऑफ 2.691 तो लॉग येईल 0.4300. दोन्ही लॉगचे ॲडिशन कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे. 7 + 0 7 हा 7 10 1 कॅरी. सो 2.0077. हा जो लॉग आहे याच्यातून खालचा नंबरचा लॉग सबस्ट्रॅक्ट करायचा कारण इथे डिव्हिजन. सो लॉग ऑफ 0.5783 0.5783चा लॉग येईल 12.7621. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. 7 - 1 6 5 10 - 6 4 1 कॅरी 2 1 कॅरी. इथे आता हा 1 कॅरी आला आहे म्हणजे याच्यात 1 ॲड होतो आहे. सो -1 + 1 0 2 - 0 0. सो कॅरेक्टरिस्टिक्स असेल 0. इथे भरपूर जण मिस्टेक करतात.
जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली आपण जेव्हा न्यूमरिकल सॉल्व करू त्यावेळेस पण इथे मिस्टेक होणार आहे. ह्या मायनस मायनस साईनमुळे कन्फ्युजन होतं. -1 म्हणजे -1 आणि त्याच्या आधी हा +1 करून घ्यायचा, म्हणजे हा 0 2 - 0 2 - 0 विल बी 0. सॉरी, 2 - 0 विल बी 2. एकदा रिपीट करतो मी. हा 2 साईडला लिहून घ्यायचा. -1 मीन्स -1 आणि हा कॅरी आला आहे म्हणजे याच्यात +1 -1 +1 0. सो 2 - 0 मीन्स 2. सो कॅरेक्टरिस्टिक्स विल बी 2. माझ्याने पण ही मिस्टेक होते आता पण. सो 2मधून 0 सबट्रॅक्ट करून 2 कॅरेक्टरिस्टिक्स येते. ही जर कॅरेक्टरिस्टिक्स रॉंग झाली तर ॲन्सर पण रॉंग होईल, म्हणून इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. 9.24चा 5-6मध्ये अँटीलॉग बघायचा. 0.24चा 5-6मध्ये 1758 + 2 1760. कॅरेक्टरिस्टिक्स 2 म्हणून 3 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो या कॅल्क्युलेशनचं ॲन्सर असेल 176.0. प्रॅक्टिस झाल्यानंतर याचा अजून स्पीड वाढेल. जसं जसं तुम्ही प्रत्येक न्यूमरिकलला जर लॉग टेबलचा यूज केला प्रॅक्टिससाठी 11वीला, तर तुमचा 12वीला स्पीड खूप वाढलेला असेल. आणि ज्याचं न्यूमरिकल सॉल्व करण्याचा स्पीड जास्त असेल तो जास्त MCQ सॉल्व करू शकतो, त्याचाच पूर्ण पेपर अटेम्प्ट होईल. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे परत रिपीट होणार नाही आहे. लॉग टेबलचा जो स्टडी आहे तो परत होणार नाही. हेच व्हिडिओ तुम्हाला परत बघावे लागतील. याच्यावर अजून एक न्यूमरिकल घेऊ आपण. सपोज 13.4 into 16.82 divide by 8.26 into 3.4. आता इथे न्यूमरेटरला पण मल्टिप्लिकेशन आहे, डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लिकेशन. अशा केसमध्ये पहिल्याचा लॉग आणि सेकंडचा लॉग यांची ॲडिशन करून घ्यायची. ती ॲडिशन बाजूला लिहायची आणि डिव्हिजनला जे नंबर आहेत, ज्या पहिल्या नंबरचा लॉग आणि सेकंड नंबरचा लॉग दोघांची ॲडिशन करायची आणि हा तो नंबर पण वेगळा लिहायचा. वरच्या नंबर्सची जी ॲडिशन असेल लॉगची ॲडिशन, ती ॲडिशन मायनस खालच्या नंबर्सची लॉगची ॲडिशन हे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, कारण इथे डिव्हिजन आपण परफॉर्म करतो आहे. सो पहिल्या नंबरचा लॉग आणि सेकंडचा लॉग यांची ॲडिशन करून नंबर बाजूला लिहायचा. लॉग ऑफ 13.4 13चा 4मध्ये 1271. हे प्रत्येक वेळेस रफ करताना लिहायची गरज नाही, आपण फक्त अंडरस्टँडिंगसाठी हे लिहितो आहे. तुम्ही शॉर्टकट डायरेक्टली लॉग लिहायचा आणि कॅल्क्युलेशन करायचे. 16चा 82मध्ये 2258. यांची ॲडिशन, कारण हे नंबरचं मल्टिप्लिकेशन करतो आपण. 9 नाव डिव्हिजनला यांच्या दोघांच्या लॉगची पण ॲडिशन करायची. लॉग ऑफ 8.26 लॉग ऑफ 3.4
0.82चा 6मध्ये 9170 34चा 0मध्ये 5315 यांची ॲडिशन, कारण या दोन्ही नंबर्सचं मल्टिप्लिकेशन म्हणून लॉगची ॲडिशन 5841 कॅरी 1.4485. हे दोन्ही न्यूमरेटरला त्यांच्या लॉगची ॲडिशन केली, हे दोन्ही डिनॉमिनेटरला त्यांच्या लॉगची ॲडिशन केली. आता या दोन्ही लॉगचं सबट्रॅक्शन होईल, कारण इथे आपण डिव्हिजन करतो आहे. फायनली हा पहिला जो ॲडिशन आहे 2.3529 मायनस खालच्या नंबरचे ॲडिशन 1.4485 9 - 5 4 12 - 8 4 1 कॅरी 5 - 5 0 9 1 कॅरी 2 - 2 0. आता याचा अँटीलॉग बघायचा, एकच स्टेप फॉलो करायची अँटीलॉगसाठी. एकच वेळेस अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग नंतर आपल्याला ॲन्सर मिळणार आहे. 0.90चा 44मध्ये अँटीलॉग 8021. हा कॅरेक्टरिस्टिक 0 म्हणून एक डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो फायनली ॲन्सर विल बी 8.021. कॅल्क्युलेशन करताना फक्त हे दिसायला हवं, हे साईडला रफ वर्क करायचं. कंपल्सरी न्यूमरिकलच्या बाजूला रफ वर्क करायचं आहे. सो इथे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे आपण सर्व टाईप्स कवर केले. त्याच्यानंतर पॉवरचे आपण न्यूमरिकल स्टडी करू. हे लिहून घ्या. टू फाइंड एक्सपोनेन्शियल पॉवर जे असते त्याचे आपण न्यूमरिकल सॉल्व करू. त्याचा रूल लिहून घ्या आधी. सपोज x इज इक्वल टू m⁻n. त्या केसमध्ये ही पॉवर सॉल्व करताना एक्सपोनेन्शियल टर्म सॉल्व करताना लॉग आणि अँटीलॉगचा यूज करायचा आपल्याला. आधी आपण लॉग घेऊयाचा. लॉग ऑफ m⁻n. आधी m⁻nचा लॉग घेतला आणि नंतर अँटीलॉग, कारण आपल्याला हे फक्त m⁻n हे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. लॉग आणि अँटीलॉग दाखवलं नाही तरी चालणार आहे आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये. न्यूमरिकल सॉल्व करताना लॉग अँटीलॉग दाखवायची गरज नाही आहे. जर आपण पहिल्यांदा याचा लॉग घेतो आहे नंतर शेवटी अँटीलॉग घ्यावं लागेल, कारण आपल्याला फक्त m⁻n ही टर्म पाहिजे. दॅट टर्म इज इक्वल टू लॉग ऑफ m⁻n इंटू इट्स अँटीलॉग. लॉग ऑफ m⁻n विल बी n इंटू लॉग ऑफ m. हे एक्सपोनंटचे रूल हा n पुढे मल्टिप्लायरला होतो. म्हणजे जो m असेल त्याचा लॉग फाइंड करायचा आणि त्याला n ने मल्टिप्लाय करायचं आणि शेवटी त्याचा अँटीलॉग फाइंड करायचा. त्याचा एक्झाम्पल्सवरून अजून क्लिअर होईल ते.
सिम्पल एक्झाम्पल घेऊ आधी आपण. सपोज x इज इक्वल टू 6 स्क्वेअर. याचा आन्सर 36 यायला हवं. हे सिम्पल एक्झाम्पल घेऊन आपण फक्त कॉन्फिडन्ससाठी हे सिम्पल एक्झाम्पल घेतो आहे. नंतर थोडं डिफिकल्ट घेऊ, म्हणजे ते पण तुम्हाला कॉन्फिडन्स राहील की ते करेक्ट येत आहे. याचा आन्सर 36 यायला हवं. सो antilog of log of 6 square, so it will be antilog of 2 पुढे मल्टिप्लाय होईल 2 into log of 6. टू इंटू लॉग ऑफ 6. 6चा लॉग बघायचा. कॅरेक्टर 6 असेल 0. 6 0चा 0मध्ये बघायचा. 7782. 7782ला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे आधी. 2ने मल्टिप्लाय केला हा येईल 4. 16 1 कॅरी 15 1 कॅरी परत 15 1 कॅरी 1.5564. याचा अँटीलॉग बघायचा 0.55चा 64मध्ये. 0.55चा 64मध्ये हा येईल 3600. 3597 प्लस 3 means 3600. So final answer will be 3600. कॅरेक्टर 61 म्हणून 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो हे झालं आपलं ॲन्सर. 6चा स्क्वेअर असतो 36. ते आपण जे ॲन्सर आलं आहे ॲन्सर पण आहे 36.00 मीन्स 36. सो ही स्टेप आपण प्रॉपरली फॉलो केल्या आहेत. जो पॉवर असेल पॉवरला पुढे आणायचं. नंतर या नंबरचा लॉग बघायचा. या नंबरचा जो लॉग आपण फाइंड करू त्या लॉगला या पॉवरने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लिकेशन करून जे पण मल्टिप्लिकेशन असेल त्याचा अँटीलॉग बघायचा, म्हणजे आपल्याला ॲन्सर मिळणार आहे. पुढच्या एक्झाम्पल्समध्ये थोडंसं अजून शॉर्टकट वापरू आपण. हे लिहून घ्या. हे परत कोणीही शिकवणार नाही आहे. आता जे लेक्चर होत आहेत इथेच तुम्हाला पूर्ण अंडरस्टँड करून याची प्रॅक्टिस करायची आहे. फिजिक्समध्ये मी पण परत शिकवणार नाही आहे, केमिस्ट्रीमध्ये पण शिकवणार नाही कोणी, आणि मॅथ्समध्ये पण नाही. कोणतेच टीचर हे परत शिकवणार नाही आहेत, कारण तुमचा सिलेबस भरपूर असतो पुढे, तो आपल्याला कवर करायचा असतो. आता जे आपण घेतो आहे आता परफेक्ट व्हायला हवं. सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता यायला हवं आहेत. जर येत नसेल तर मला विचारायचं आहे. Next example, suppose x equal to 16.2 cube. 16.2चा क्यूब हे सॉल्व करायचं असेल तर आता डायरेक्टली मी शॉर्टकट वापरतो. रफ वर्क करायचं इकडे साईडला. रफ वर्कमध्ये 3 into log of 16.2. 16.2चा लॉग 1.2095. 1.2095 याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 15 1 कॅरी 28 1 कॅरी 2 6
3.6285. याचा अँटीलॉग बघायचा शेवटी. 3.6285चा अँटीलॉग. परत बाकीच्यांना कन्फ्युजन होईल. सेम फॉर्मॅट कॅरी करा. अँटीलॉग ऑफ 3 × log ऑफ 16.2. आपण तो बेसिक शॉर्टकट तुम्ही नंतर यूज करा वाटल्यास तर. तुमच्या प्रॅक्टिसप्रमाणे मल्टिप्लिकेशन नंतर जो नंबर येईल त्याचा अँटीलॉग बघितला तर डायरेक्टली आन्सर येणार आहे. आता सुरुवातीला आपण हाच फॉर्मॅट कॅरी करू. लॉग ऑफ 16.2 तो आला होता 1.2095. त्यांचं मल्टिप्लिकेशन आलं 3.6285. याचा अँटीलॉग बघायचा 0.62चा 85मध्ये. तो येईल 4251. कॅरेक्टरिस्टिक्स 3 म्हणून लेफ्ट साईडकडून 4 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. पॉवर पुढे आली त्या नंबरचा लॉग बघायचा. ज्या जो लॉग असेल त्याला पॉवरने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लिकेशनचा अँटीलॉग बघायचा म्हणजे ॲन्सर मिळणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. सपोज x इज इक्वल टू 15.3 raised to 1/3. 15.3 raised to 1/3. शॉर्ट अँटीलॉगच्या शॉर्टमध्ये फक्त ए लिहितोय मी. 1/3 इंटू लॉग ऑफ 15.3. अँटीलॉगला शॉर्टमध्ये फक्त ए लिहितोय मी. पॉवर पुढे मल्टिप्लायला आली 1/3 इंटू 15.3चा लॉग. अँटीलॉग 1/3 15.3चा लॉग 1.1847. 1.1847. 1.1847ला 3ने डिवाईड करायचं. 1/3ने मल्टिप्लाय मीन्स 3ने डिवाईड करतो आपण. सो हे डिव्हिजन केल्यानंतर 1/3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपण या नंबर डिवाईड बाय 3 येतो आहे. सो याला 3ने डिवाईड करायचं. डिव्हिजन केल्यानंतर हे डिव्हिजन येईल 0.3949. 0.3949चा अँटीलॉग बघायचा. तो अँटीलॉग येईल 2482. डेसिमल पॉईंट 0 0 + 1 1 म्हणून एक डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो फायनली हे ॲन्सर असणार आहे. कॅल्क्युलेटरमध्ये क्रॉस चेक करायचं आहे. तुम्ही सॉल्व करताना कोणतं पण न्यूमरिकल घ्यायचं, रँडम नंबर, त्याचा रँडम पॉवर, स्वतः लॉग टेबलने सॉल्व करायचं आणि कॅल्क्युलेटरमध्ये क्रॉस चेक करायचं आहे. पण डायरेक्ट जर तुम्ही कॅल्क्युलेटरचं ॲन्सर लिहिलं म्हणजे तुम्ही स्वतःचं नुकसान करतायत. तुम्ही ग्रुपवर PDF पाहिले मी भरपूर जणांचे. बाकीच्यांनी जो लॉग आहे तो 5 नंबर 6 नंबर पण कॅरी केला आहे. मी जे एक्झाम्पल दिले होते, नंबर दिला होता, नंतर त्याचा लॉग फाईंड करा, नंतर त्याचा अँटीलॉग फाईंड करा. आणि मी सांगितलं होतं की अँटीलॉग हा जो असणार आहे तो ओरिजिनल नंबरसारखाच मिळणार आहे. मी ओरिजिनल नंबरमध्ये 5 डिजिट 6 डिजिट पण दिलेत, पण त्याचा जो अँटीलॉग असेल तो फक्त 4 डिजिट असेल. तुम्ही कोणत्याच लॉग टेबलने कोणत्याच फॉर्ममध्ये तो नंबर 4पेक्षा जास्त येणार नाही आहे. पण मुलांनी तो 6 डिजिट पण लिहिला आहे अँटीलॉग, म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेशन केलेले नाही आहेत. तुम्ही हे जे करणार आहेत कॉपी करणं किंवा शॉर्टकट वापरणं, याच्याने तुमचं नुकसान 100% आहे. हे तुम्हाला नंतर कळेल की आपण तेव्हा जर प्रॅक्टिस केली असती तर आज
बाकीच्यांसोबत आपण कॅल्क्युलेशन केले असते. 50% मुलं हा जो कंटाळा करतात याचा तोटा त्यांना नंतर कळतो की तेव्हा लक्ष दिलं नाही म्हणून असा आज प्रॉब्लेम येतो आहे. सो आता व्यवस्थित प्रॅक्टिस करा. जे मी एक्झाम्पल घेतो ते स्वतः यायला हवं आहे आणि तुम्ही पण एक्स्ट्रा न्यूमरिकल घ्या कोणतेही, ते स्वतः सॉल्व करायचे लॉगने आणि ते ॲन्सर क्रॉस चेक करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, x इज इक्वल टू 16.2 raised to 3/2. अँटीलॉग ऑफ 3/2 पुढे मल्टिप्लायरला इंटू लॉग ऑफ 16.2. सो अँटीलॉग ऑफ 3/2 इंटू 16.2चा लॉग 1.2095. हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करताना आधी 3ने मल्टिप्लाय करायचं, नंतर 2ने डिवाइड करायचं. सो हे कॅल्क्युलेशन येईल 1.8142. याचा अँटीलॉग बघायचा 0.81चा 42मध्ये तो येईल 6519. कॅरेक्टर 61 म्हणून 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. हे असेल तुमचं फायनल ॲन्सर. नाव मी होमवर्क देतो आहे, ते होमवर्क सॉल्व करायचे प्रत्येकाने. पुढच्या लेक्चरला आपण साईन आणि कॉस हा टॉपिक सुरू करू. तो इम्पॉर्टंट आहे, ऑप्टिक्समध्ये आपल्याला ते लागणार आहेत. साईन, कॉस, टॅन हे लिहून घ्या, नंतर होमवर्क स्टार्ट करा. पहिला होमवर्क, हा 3.14 करून घ्या. हा 3.14. इथे न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशनचा लॉग फाइंड करायचा आधी, नंतर डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशनचा लॉग, दोघांचा लॉगची सबट्रॅक्शन. इथे वरचा नंबरचा लॉग लिहून घ्यायचा, नंतर दोघांचा जो लॉग असेल त्याची ॲडिशन करायची. वरचा नंबरचा लॉग मायनस दोघांचा लॉगचे ॲडिशन, तर जो लॉग असेल त्याचं सबट्रॅक्शन करायचं, नंतर ॲन्सर मिळणार आहे.
हे सर्व न्यूमरिकल सॉल्व करा. याच्याने तुमची प्रॅक्टिस होईल. नेक्स्ट टाईम आपण साइन कॉस सुरू करू. हे लिहून घ्या सर्व होमवर्क आणि प्रत्येकाने हे सॉल्व करायचं आहे. पुढच्या वेळेस नेक्स्ट टॉपिक आपण सुरू करू. थँक्यू.